गुड मॉर्निंग गाईज, माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, आजची सुरुवात मी आज डायरेक्ट खडको कॉर्नरला आलेली व्हिजिट द्यायला. तुम्हाला दाखवते मी काय चालू आहे कॉर्नरला. चला, हे बघा, दादा सकाळी त्याची सगळी तयारी करून म्हणजे गाड्यांचं काठवरचं सांबर, चटणी, वडे वगैरे देऊन काठ त्यांच्या लोकेशनला आले. आणि दादा पण इथे आलेला आहे कारण की आता घरी काही कामच नाही, तर चट वडे वगैरे लागले होतो घरी जाऊन काढून देईल. बघा, प्रदीप कुठे गेला रे? रितेश, प्रदीप कुठे गेला? फोन आला म्हणून लांब गेला का? तुझं काय चालू आहे बाबा? घरचं काम आवरलं इथे बसला का? मला वाटलं घरी गेलास तू. कसं चालू आहे रे? क्लायंट झालेत का बाकी? हे बघा, सकाळचा मौसम किती छान दिसतोय. 7 वाजलेत आत्ताशी. आज पेट्रोल पंप बंद आहे, तर आज गाड्या पण कमीच दिसत आहे. पण थोडीशी लवकर म्हणजे 4 वाजता उठले. 4 वाजता उठले, पण आज माझ्या मागं लगेच आद्या पण उठली. त्याच्यामुळे मी 5:30ला खाली आले. आधी स्वतः थोडीशी हेल्प केली. चैतू पण उठला. चैतू माझ्याजवळच बसली. ती बघा, प्रदीप बघा, प्रदीप मिश्रा आलेले आहेत. कुठे गेलता रे? गाडी सोडतो बाहेर कुठं पण जाऊन बसतो, समजत नाही का? आदेश पप्पाचं दादाचं डिस्कशन चालू आहे. माझी आजी सकाळी आदेश पप्पा म्हटलं आपण लवकर सकाळी जाऊन काढला व्हिजिट दिली. परत यावंच लागणार आहे. मला रील्ससाठी जाऊन परत येणारच. रितेश, चांग झाले का? झोप झाली का? रात्री फोन केला मी तुला, उद्या लवकर ये म्हणून. तुझ्या दीदीने का कोणी उचलला, म्हणलं त्याला सांग म्हणा 6 वाजताचे, म्हणजे लवकर गाडी वाढवते ती 1 वाजता. आणि कसं आता उन्हाळ्याचं पण आहे ना, क्लायंट चांगलेच चालू आहे. आणि उन्हाळ्याची लोक आता सकाळी लवकर उठता आणि दुपारी बाहेर येत नाही. त्याच्यामुळे गाडी जर लवकर लावली ना, मग टेन्शन नाही राहत. 6 वाजता तुम्ही जर टेकला घरी गेले तरी चालतं. क्लायंट नाहीच आहे का? इडलीचं वगैरे कोणीच नाही आलं. कधी कधी लवकर, कधी कधी लेट. चला तर काही हरकुला थांबते थोड्या वेळाने. आता यंतूला व्हिजिट देते. बघू चला यंतूला काय चालू आहे. ए प्रितेश, येऊ का? बैरामला जाते. तसं पण मला परत यावं लागणार आहे. आता रीलसाठी शूट काढावंच लागणार आहे 10, 10:30, 11 वाजता. चला, आदेश पप्पा पण निघालेत. ए येऊ का रे? नाश्ता घे करून. पहिला क्लायंट हो तू. हे बघा, आमच्या दादानी किती छान हेअर कट केलाय. सकाळी सकाळी कोणतंच दुकान अजून ओपन नाही झाले का? सगळेच बंद, सगळे 9च्या पुढंच ना. मी खरंच पहिल्यांदा आली अशा टायमिंगला, म्हणजे गाड्या चालू होत्या त्यावेळेस यायची ना. आता लई दिवसातून आली ना. मे महिना पूर्ण आणि एप्रिल, हे बघा सगळेच बंद. काच शांत वातावरण. मोनिका लवकर आलेली दिसते. गणेश भाऊ किधर गए? गणेश भाऊ
वॉशरूमला गेले. चला गाईज, मी आता टेम्पूच्या काठवर आलेली आहे. इथे फक्त मोनिका आहे. गणेश भाऊ घरी गेले वाटतं. आपण विचारूया काय चालू आहे मोनिका. मोनिका कसं चालू आहे? मम्मीला बरं वाटतंय? काय झालं तर अचानक? आणि ऍडमिट केलं होतं का? आता घरी आहे का? घरी आहे का दवाखान्यात? तिला कसं झालं, गंगापूरला नेलं त्याच्या गोळ्या चालू आहे. आणि त्याच्या तिथं जरी असलं तिकडच्या गोळ्या काय बंद करता येत नाही. त्या पण गोळ्या द्या म्हणे. अपेक्षा गोळ्या पण पॉवरफुल आहे, गंगापूरच्या पण पॉवरफुल आहे. मग त्याच्यासाठी तिथं पोटात भरून पण जादा ठेवलं पाहिजे ना. आणि ती खाती एक पोळी, त्याच्या उपर जातच नाही म्हणते मला. पोटभर खाल्लं म्हणजे बरं पडतं. आता बाई बहीण इतकं जेवायला दिला तरी पण तिच्यासाठी करत राहते. पहिले सगळं सोडल, सकाळी पहिले स्वयंपाक ते करत, तिला 9:30 नाश्ता द्यायचा, जेवण द्यायचं, दूध संध्याकाळी 4-5 वाजता काहीतरी खायला द्यायचं. म्हणजे ती तसं नाही करत. ती म्हणते मला धकत नाही, म्हणते एकच पोळी खाते. त्यानं मग जेवण कमी होतं. नाही तिचं वय इतकं नाहीये. पण नाही, आता आजारी पण आहे ना, भूक पण नसेल लागत. गोळ्यांनी वय किती असं माहिती तरी 45 काय. माझ्या मम्मीच्या 2-3 वर्षांनी मोठे. माझ्या मम्मीचं कमीच वडे झाकून नाही ठेवलेत का? तसे वाफ धरता का वडे? झाकून नाही ठेवले, घरी राहिले वाटतं. लाड्या बरं आहे का? हा, तुझं मागच्या महिन्याचं पेमेंट नील झालं ना? हा, 50 रुपये एक्स्ट्रा. चला गाईस, मोनिका म्हणते व्यवस्थित चालू आहे सगळं. काल मोनिका थोडीशी लवकर गेली. तिची मम्मीला म्हणजे हातपाय थंडे पडले होते ना, तेच विचारत होते मम्मीला तुझं बरं वाटतंय का नाही असं. पण आता बरं वाटतंय तिच्या मम्मीला. आज सकाळचं क्लायमेट छान वाटतं, दुपारी येऊ नाही वाटत बाबा ना, काही बरं वाटतं थोडंसं आलं म्हणजे. हा ना. आणि आता ते पेट्रोल नाही आहे तर त्याचं डिस्कशन चालू आहे. पेट्रोल पंपाचा प्रॉब्लेम होतो. पेट्रोल नसलं गाड्या कसं चालायच्या? इलेक्ट्रिक गाड्यांचं बरं आहे. काय आदेश पप्पाचं मोनिकाचं ते डिस्कशन चालू आहे की पेट्रोल नाही तर कसं व्हायचं. मी आता आदेश पप्पाला तेच म्हणत होते, आदेश पप्पा पेट्रोल नाही तर गाड्या बंदच. म्हणलं लोकांना पायी चालावं लागणार आहे. इलेक्ट्रिक असलं टेन्शन नाही गाड्या. आज लवकर उठले सकाळी. अगं मला पोथी वाचायची होती गुरुचरित्र, तर नेमकी असा प्रॉब्लेम झाला की म्हटलं जाऊ दे, बघू आता. म्हणलं परत हनुमान जयंती झाली का मग वाचा. आज रामनवमी. हो, आज राम. चांगलं होतं ना, आमच्या टाइमला प्रॉब्लेम. हो, करायचं नाही ना त्यांना. हे बघा गाय, सकाळचे प्लॅन चालू झाला. बघा पेट्रोलसाठी किती गर्दी आहे. किती लाईन आहे बघा ना, काही वापस चालले. चला गाईज, मी आत्ताच घरी आले. आई उठलेले आहेत, बाकीचे सगळे झोपलेले. हे बघा, माझा हांदूड. हे बघा गाईज, चला मी आता घरचं सगळं आवरून निघाले हडकू कॉर्नरला व्हिजिट देण्यासाठी. सकाळी पण मी दोन्ही काठवर गेले होते व्हिजिट द्यायला, परत घरी आले कारण की आद्या उठली होती ना म्हणून आले. तर दादाची पण इथे बघा तयारी चालू आहे. दादा काय करतोयस? दादाचा फोन चालू आहे, बिझी आहे दादा. आद्या आली आहे. बब्बू दीदीचा काय बाळा हे फिल्टर होतं. अरे वा, युट्यूबला बघितलेलं दिसतंय. हो की नाही? बघ दीदीने किती छान एक्सपेरिमेंट केला बघ. चैतन्या
चैतन्य बाय. चला मी आता निघाले. चला गाईज मी आत्ताच हडको कॉर्नरच्या काठवर आली आहे. हे बघा आदेश पप्पा इथे सकाळपासून. आपण प्रितेशला परत विचारूया काय चालू आहे. प्रितेश कसं चालू आहे बाबा सकाळपेक्षा? हे पण छान चालू आहे. सकाळपासून क्राऊड होता, आता थोडासा कमी झाला. ताटे साहेब काय चालू आहे तुमचं? ऊन आहे हो. सकाळी काही नाही वाटत पण आता लय ऊन लागतंय. हो ना. आता रीलसाठी शूट काढायला आली तर मग मी रीलसाठी शूट काढून घेते. आता खूप ऊन पण झालेलं आहे. मला काही नाही रीलसाठी शूट काढायला यायचं होतं. इडलीचा शूट करायचा होता. मी इडलीचा शूट केला आहे. आता मी घरी जाते कारण मी येतानीच आता खूप रडली आहे. ती आईला खूप त्रास देते आहे. टाईमचं पण थोडंसं दुखते ना. मी आजचा ब्लॉग खूप स्टॉप करते. माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. हॅव अ नाईस डे. आणि सगळ्यात आधी सगळ्यांना आज रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. चला बाय.